4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असतानाच आता पुन्हा एकदा दरवाढ। पंढरपूर शहरात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यानं वाहन चालकांची दमछाक। सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा, पुरेसा गॅस पुरवठा होत नसल्यानं मोठी समस्या। बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर गर्दी। पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या कॅन घेऊन रांगा। भाजपला मतदान करून लोक त्यांच्या कर्माची फळं भोगतायत। मोदी जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात फिरतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊत यांचं टीकास्त्र। पुण्यात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। पेट्रोल डिझेलमध्ये 90 पैशांनी वाढ। डिझेल 94 रुपये 40 पैसे प्रति लिटर तर पेट्रोल 107 रुपये 86 पैसे प्रति लिटरवर। अमरावतीतील पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावर बंदचे फलक। पेट्रोल पंपावर अद्याप पेट्रोल टँकर पोहोचला नाही। चंद्रपूरमध्ये डिझेल टंचाईचं संकट। सावरगावात पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या रांगा। शेतकरी कॅन घेऊन डिझेलसाठी ताटकळत उभे। पिंपरी चिंचवडमध्ये इंधन पुरवठा करणारे पेट्रोल पंप बंद नाहीत। 80% पेट्रोल पंप बंद असल्याची अफवा। नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, पुणे पेट्रोल पंप असोसिएशनचं आवाहन। जालना छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य महामार्गावरील बदनापूर शहरालगत असलेल्या पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकींसह 4 चाकी वाहनांची मोठी गर्दी। पेट्रोल आणि डिझेलचा टँकर येताच पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। नाशिकच्या इगतपुरीमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची गर्दी। इगतपुरी आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोजकेच पेट्रोल डिझेल येत असल्यानं वाहनधारकांना मोठा फटका। भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवणार। पेट्रोलियम मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। सध्याच्या जागतिक परिस्थितीत तेल आयात करण्याची भारताची रणनीती। सूत्रांची माहिती। पर्याप्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस उपलब्ध, मात्र थोडी काटकसर करावी लागणार। नागपूरच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावर चर्चा सुरू। आमदार गोपीचंद पडळकर यांचा दावा। हॉर्मुझमध्ये पाईपलाईन कुठून टाकायची हे पाहण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील। पडळकर यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला। बीएमसीच्या महापौर रितू तावडे यांच्याकडून घाटकोपर ते दादर एसी लोकलनं प्रवास। पंतप्रधान मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद। महापौर रितू तावडे यांच्या पाहणी दौऱ्यातील बस बंद पडली। बीएमसीच्या पर्जन्य जल उदंचन केंद्र पाहणी दौऱ्यादरम्यान बस बंद पडल्यानं कर्मचाऱ्यांवर धक्का मारण्याची वेळ। ऐन दौऱ्यातील बस अचानकच बंद पडल्यानं अधिकाऱ्यांची तारांबळ। नीट पेपर फुटी प्रकरणात मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचण। मनीषा मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवायची। तपासातून बाब समोर। मनीषा मांढरेंना प्रश्न फोडताना मोठी खबरदारी बाळगली। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभम खैरनारकडे आल्याची माहिती समोर। शुभम खैरनार उत्तर प्रदेशच्या व्यक्तीच्या संपर्कात होता। शुभम खैरनारच्या हातात प्रश्नपत्रिका पडताच शुभम 2 दिवस नाशिक बाहेर होता। शिवराज मोटेगावकर काँग्रेसचा कार्यकर्ता आमदार अभिमन्यू पवार यांचा आरोप। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अभिमन्यू पवार यांची मागणी। नीट पेपर फुटी प्रकरणात सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल। काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका। एनटीएऐवजी पर्यायी यंत्रणेद्वारे नीट परीक्षा घेण्याची सुप्रीम कोर्टाकडे मागणी। सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची ही मागणी। सीबीआय अधिकाऱ्यांचा लातूरमध्ये मोटेगावकरच्या कार्यालयात तपास। तपासाच्या दृष्टीनं डेटा गोळा करणार। बँक तपशील आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित सीबीआयकडून तपास सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणी नांदेडच्या कदम कुटुंबाची चौकशी होणार। कदम यांनी मुलीसाठी 5 लाखात नीटचा पेपर विकत घेतल्याची माहिती। शिवराज मोटेगावकरच्या संपर्कात असलेल्या काही डॉक्टरांची सीबीआय चौकशी करण्याची शक्यता। डॉक्टरांचा पेपर फुटी प्रकरणात काही संबंध आहे का याबाबत चौकशी होणार। मोटेगावकरच्या नालंदा कॅम्पस कार्यालयात अधिक चौकशी सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यात एबीव्हीपीचं एसपी कॉलेज बाहेर आंदोलन। एनटीएच्या विरोधात विद्यार्थ्यांचं तिरडी आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणी छावा संघटनेकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन। शिवराज मोटेगावकर आणि पीव्ही कुलकर्णीच्या विरोधात निषेध आंदोलन।
नागपूर विद्यापीठाविरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते विद्यापीठात शिरले. कार्यकर्त्यांची कुलगुरूंच्या केबिन समोर जोरदार घोषणाबाजी. विद्यार्थ्यांचे निकाल रखडणं, परीक्षांमधील सावळा गोंधळ या विरोधात आंदोलन. मोंदू खरातला घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना. मुंबईतील पीएमएलए कोर्टात खरातला हजर करणार. नाशिक कोर्टानं ईडीला ताबा घेण्याची दिली परवानगी. बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी मोठी कारवाई. सत्र न्यायालयात 5000 पानांचं दोषारोपपत्र दाखल होणार. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांची धडाकेबाज कामगिरी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 25 मे रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदान पार पडणार. धाराशिव बीड लातूर विधान परिषद निवडणूक जाहीर. महायुतीत उमेदवारीवरून चुरस वाढणार. भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नावं चर्चेत. नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला द्या. प्रताप पाटील चिखलीकर यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर भाजपचा दावा. कोकणातील विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेंची सेना आक्रमक. कोकणात शिवसेना टॉपर. महायुतीत विधान परिषदेच्या जागेवर महेंद्र दळवी यांचा दावा. आमची वारंवार फसवणूक. दळवींचा तटकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. तर रायगड पालकमंत्री पदासाठीही शिवसेना ठाम. प्रशांत किशोर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आता राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार. प्रशांत किशोर यांनी तामिळनाडूत विजय थलपती यांना निवडणुकीत केली होती मदत. प्रशांत किशोर यांची कंपनी आयपॅक हे काम पाहणार. नागपूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार. नागपूरमधील सर्वच नेत्यांशी बोलणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक. माजी आमदार बैठकीला उपस्थित राहणार. तटकरेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर 20 तारखेच्या बैठकीला महत्त्व. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी 1 वाजता मंत्रालयात बैठक. ओबीसींच्या अनेक विषयांवर चर्चा होणार. लक्ष्मण हाके ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भेट घेणार. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी काल घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. कांद्याच्या प्रश्नाबाबत भेट घेतल्याची माहिती. धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. वैद्यनाथ तीर्थक्षेत्र आराखड्याबाबत धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्याची माहिती. परळीतील विकास कामांसाठी 301.54 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला मान्यता. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट. 2 दिवसापूर्वीच पार्थ पवार यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट. राष्ट्रवादीतील विसंवाद दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा पुढाकार. तटकरे पटेल यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर पटेल आणि तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रम. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांसाठी निवडणूक होणार. 16 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक. रायगड रत्नागिरी पुण्यातील जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. कोकणातील विधान परिषदेच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ. शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा. माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरीवर. नुकतीच सुबोध मोहिते यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महासचिव पदावर नियुक्ती. सुबोध मोहिते यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाच्या प्रशासकीय कामकाजाचे सचिव म्हणून नियुक्ती. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याच्या चर्चांवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील. बावनकुळेंची माहिती. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला जाणार. सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीत 16 जागांपैकी रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सुटणार. मात्र राष्ट्रवादीला जागा देण्यास शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा विरोध. अमित ठाकरे 1 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर. नागपूरमध्ये सुरू असलेल्या मनसे चषक 2026च्या क्रिकेट मॅच समारोपाला उपस्थित राहणार. मनसैनिकांशीही साधणार संवाद. संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार यांना धक्का. अब्दुल सत्तारांसह 2 मुलांची नावं मतदार यादीतून वगळली. मतदार यादीवरील आक्षेपांवरील सुनावणीचा निकाल जाहीर. विद्यमान अध्यक्ष अर्जुन गाडे यांच्यावरील आक्षेपही मान्य. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा मोठा निर्णय. मालमत्ता करातील तफावत, दुबार नोंदी आणि बेपत्ता मालमत्तांच्या पार्श्वभूमीवर मालमत्तांचं फेरसर्वेक्षण आणि फेरमूल्यांकन होणार. स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. मुंबईतील वांद्रे पूर्व स्थानक परिसरात रेल्वेकडून अतिक्रमण हटाव मोहीम. गरीबनगरमधील अनेक वर्षापासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवण्याचं काम सुरू. नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप.
पिंपरी चिंचवडच्या भोगावमधील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएचा हातोडा. परवानगी नसलेलं होर्डिंग स्वतः हटवा, अन्यथा कठोर कारवाई करू, प्रशासनाचा इशारा. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. कुठल्याही ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार कोर्टाचा नाही, हा विषय राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाच्या याचिकाकर्त्यांना सूचना. भांडूपमधील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यावर महिलेच्या अपहरणाचा आरोप. पतीसोबत मैत्री करणाऱ्या महिलेचं अपहरण करून तिला मारहाण केल्याचा आरोप. नगरसेविकेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाम. चालकांना मराठी न आल्यास 15 ऑगस्टपासून दंड आकारणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका. अमरावतीत काँग्रेसला धक्का. दर्यापूरचे नेते सुधाकर भारसाखळे यांचा राजीनामा. पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष. विधानसभेच्या सभागृहात काँग्रेस आमदार राजेश राठोड यांची 100% उपस्थिती. केवळ एका दिवसाच्या अनुपस्थितीसाठी राजेश राठोड यांच्याकडून माफीनामा. गोंदियातील सालेकसा आमगाव तालुक्यानंतर गोरेगाव तालुक्यातही ओबीसी बांधवांचा जनगणनेवर बहिष्कार. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं बहिष्कार टाकण्याचा निर्णय.